नमस्कार, मी सुजाता। महाराष्ट्रातल्या बहुचर्चित विधानसभेच्या निवडणुका आता पार पडलेल्या आहेत आणि अपेक्षेप्रमाणे 23 तारखेला जो निकाल होता तो विरोधकांच्या दृष्टीने आता अनाकलनीय, अविश्वसनीय किंवा EVMच्या विरोधात आता नेहमीप्रमाणे त्यांची रडारड सुरू झालेली आहे। पण तसं बघायला गेलं तर या वेळची निवडणूक ही विशेष म्हणायला पाहिजे, कारण यावेळी जनतेला पहिली वेळ अशी होती की जनतेला अवलोकन, प्रत्येक पक्षाच्या कामगिरीचं अवलोकन करायचा चान्स मिळाला। कारण मागच्या 5 वर्षात कधी ना कधीतरी कुठला ना कुठला तरी पक्ष सत्तेत होता। आता यामध्ये जेव्हा EVM विरोधात त्यांची जी रडगाणं सुरू आहे आत्ता, अर्थात सुप्रीम कोर्टाने तर त्याला काय केराची टोपली दाखवलेलीच आहे आणि जनतेने तर ऑलरेडी दाखवलेली आहे आपल्या मॅन्डेटमधून। विषय असा येतो की एक खेळाडूसुद्धा तुम्ही जर का विचार केला तर मॅच संपल्यावर पहिले हे काम असतं की आपल्या विरोधी पक्षाचं, जो कोणी आपला विरोधक समोर खेळणारा आहे त्याचं पहिलं जाऊन अभिनंदन करतो। ह्या एक शिष्टाचार असतो आणि मग त्याच्यानंतर तो जेव्हा शांतपणे एका जागी बसून आपल्या पराभवाचं अवलोकन करायला लागतो तेव्हा तो त्याच्या पुढच्या विजयाची एक कुठेतरी एक एक छोटी छोटी पायरी चढत असतो की आत्ता आपण कुठल्या चुका केल्या ज्या आपण परत करायच्या नाही आहेत, ह्या अवलोकनाची गरज असते। ती या राजकीय पक्षांनी न दाखवता EVMवर सगळा दोष दाखवायला सुरुवात केलेली आहे। मुळात म्हणजे असं म्हणतात की जनतेची याददाश्त कुठेतरी कमजोर असते असं नेत्यांना वाटत असतं। हा फार मोठा गैरसमज आहे, तो नेत्यांनी पहिला दूर करावा, सगळ्या पक्षांमधल्या सगळ्या नेत्यांनी। जनतेची स्मरणशक्ती चांगली जागरूक असते आणि मतदानाच्या दिवशी तर ती पूर्णपणे अवलोकन करून जे मतदान करतात ना, तेच निर्णायक मतदान ठरतात की जी कुठली युती किंवा कुठली आघाडी किंवा कुठला पक्ष निवडून येणार आहे त्या बाबतीत। कारण तसं बघायला गेलं तर कोणी पक्षाचे कार्यकर्ते असतात की जे ठामपणे आपापल्या पक्षाला मत देऊन मोकळे होतात। दुसरा घटक असतो की जो ठरलेला असतो की मी कार्यकर्ता नाही आहे, जनता आहे, पण मला कुठला पक्ष सत्तेत पाहिजे याबद्दल ते ठाम असतात, त्यामुळे त्यांचं मत ठाम असतं। तिसरा एक गट असतो की ज्यांना हे ठरवलेलं असतं की मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, एक जनताच आहे, पण एक विशिष्ट पक्षाचा कुठलाही मी मतदार नाही, मला ही आघाडी म्हणजे महाविकास आघाडी काही झालं तरी मला सत्तेत नकोय, हे ठरवून महायुतीला जे मतदान करतात ना, तो एक घटक असतो। आणि अवलोकन करून किंवा कुठल्याच पक्षाचा ना कार्यकर्ता आहे, एक सामान्य जनताच आहे, पण अवलोकन करून की कुठल्या पक्षाची काय कामगिरी आहे, त्यांची धोरणं काय आहेत किंवा त्यांची 5 वर्षाच्या कामगिरीमध्ये त्यांनी विकासाला किती प्राधान्य दिलेलं आहे, भाषणांमध्ये ते काय बोललेले आहेत, हे छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून जो सक्षमपणे एखाद्या पक्षाच्या मागे जेव्हा उभं राहतो ना, ती फळी जी असते ती निर्णायक ठरते एखादी मोठ्या विजयासाठी। तसंच आता झाले असं कुठेतरी वाटायला लागलंय। कारण याला आहे की गेले 5 वर्षाचं जर का आपण अवलोकन केलं तर पहिलं महाविकास आघाडीला गरज आहे त्यांच्या पराभवाची कारणं कुठली आहेत ते शोधण्यासाठी। EVMला दोष देणं हे पहिलं बंद करून टाका, कारण तसंही बॅलेट पेपरचा विचार करता पूर्वीसुद्धा बॅलेट पेपरच्या विरोधात तक्रारी होत्याच, बूथ कॅप्चरिंग तेव्हाही होत होतंच, त्यामुळे प्रश्न इथे EVMचा नाहीच आहे। प्रश्न येतो महाविकास आघाडीचे जे 3 घटक पक्ष होते आणि त्यांच्याशी संलग्न जे कुठले घटक असतील तर त्यांनी आपले पराभव का झाले। काही इतके नेते बालिश विधानं करताना दिसतात ना की त्यावेळेला लक्षात येतं की महाराष्ट्रातच एकूण प्रगल्भ नेतृत्वाची किती फार मोठी कमतरता आहे आपल्याला। त्यामुळे जनतेकडे हा पहिला ऑप्शनच नसतो की आपल्याला सर्वोत्कृष्ट निवडायचं आहे, नाही, आपल्याला सर्वोत्कृष्ट कोणीही नसतो, पण त्यातल्या त्यात जो चांगला घटक आहे की जो विकासाची भाषा करतोय, जो कुठेतरी प्रकल्प आणतोय, जो कुठेतरी त्याला सामाजिक प्रश्नांची जाण आहे, अभ्यास आहे, या नेत्याकडे जनतेचा कल जास्त असतो आणि त्याचाच अभाव पूर्णपणे महाविकास आघाडीकडे होता। याचं कदाचित त्यांना आकलनच नाही आहे किंवा त्या पराभवाचं कारण हे असं कुठलंही नेतृत्व आपल्याकडे नाही, हे कुठेतरी मान्य करायला महाविकास आघाडी किंवा इतर पक्ष पण कुठेतरी कमी पडतायत असं वाटतंय।
याला मुख्य कारण एक असं असतं की जर का महाविकास आघाडीचे घटक पक्ष धरले तर पहिला घटक घेऊया शिवसेना, की ज्यांच्यामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली. ज्या वेळेला 2019मध्ये जनतेने शिवसेनेला एक युती म्हणून मॅन्डेट पूर्णपणे विश्वास दाखवलेला असताना तुम्ही जनतेच्या विश्वासाचा विश्वासघात करून जेव्हा तुम्ही अनैसर्गिक युती जेव्हा स्थापन केलीत काँग्रेसबरोबर जाऊन, तेव्हा तीच जनता आता तुमच्यावर परत विश्वास कसा काय टाकेल, हे अवलोकन शिवसेनेने तेव्हा करायला पाहिजे होतं की आपण जे पाऊल उचलतोय ते जनतेला पचनी पडेल का. काँग्रेस आणि शिवसेना, काँग्रेस मग कुठलेही असू दे, राष्ट्रवादी असू दे, नाहीतर इंदिरा काँग्रेस किंवा राहुल गांधींची काँग्रेस असू दे, यांच्या विरोधातच कायम बाळासाहेब ठाकरेंची भूमिका राहिलेली आहे. मग असं असताना आम्ही त्यांचा वसा घेऊन पुढे जातोय पण म्हणायचं आणि काँग्रेसच्या दारात आपली पक्षही दावणीला जाऊन लावायचा, हे कसं जनतेला पचनी पडेल. ज्या जनतेने कौल दिलेला आहे त्यांचं पूर्णपणे अपमान केल्यावर परत जनता तीच चूक करेल असं तुम्हाला कसं वाटलं. दुसरा प्रश्न असा येतो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी या विचारांपासून लांब आहेत. ते ठामपणे मुस्लिम तुष्टीकरणातले आहेत आणि ते छाती ठोकपणे सांगतात. त्यामुळे त्यांची अशी तळ्यात मळ्यात ही परिस्थिती नसते. शिवसेनेचं तसं झालं नाही. लोकसभेला त्यांना जेव्हा मुस्लिम मतदारांनी पूर्णपणे समर्थन देऊन निवडून दिलं, त्याच्यानंतर त्यांच्या भाषणातनं जो एक उन्माद आला की आता आम्हाला हिंदूंच्या मतांची गरजच नाही. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही 2019ला जनतेचा कौल नाकारलात, तिथं जनादेशाचा अनादर केलात आणि लोकसभेनंतर जर का तुम्ही म्हणत असाल की आता मुस्लिम मतांची समर्थन आहे, आम्हाला हिंदूंच्या मतांची गरजच नाही, मग आता तुम्ही तक्रार कशाबद्दल करताय. शिवाय महाविकास आघाडीचा जो पराभवाचा मुख्य घटक आहे, ज्याच्याकडे मला वाटतं तिन्ही पक्षांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे, तो घटक म्हणजे शिवसेनेचे दोन्ही प्रवक्ते. महाविकास आघाडीच्या पराभवात या दोन्ही प्रवक्त्यांचं म्हणजे 70-80% कारणीभूत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्या 9 वाजताच्या पत्रकार परिषदेला समस्त जनता इतकी कंटाळलेली आहे की सोशल मीडियावर तुम्ही ते कमेंट्स वाचत नाही का. ती पत्रकार परिषद सुरू झाल्यावर लोक चॅनल चेंज करतात. असं असताना तुम्ही महाविकास आघाडीचं सत्ता जेव्हा गेली आणि महायुतीचं आलं, त्याच्यानंतर एक विरोधक म्हणून सक्षमपणे जर का जसे देवेंद्र फडणवीस उभे राहिले होते तुमच्या विरोधात, हे प्रश्न विचारून जेरीस आणलं होतं, तसं काहीतरी केलं असतं, प्रकल्पांवर कुठल्या तरी धोरणांवर तुम्ही बोलला असतात, तरी एक वेळ पत्रकार परिषद लोकांनी चालवून घेतली असती. पण गलिच्छ भाषेत कुठली तरी शिवराळ करायची आणि काही भाषा वापरून कुठल्याही नेत्यावर बेलगाम कुठलेही आरोप करत सुटायचं, हे जनता किती दिवस चालवून घेईल असं तुम्हाला वाटलं. म्हणजे कुठेतरी जनतेची नस, त्यांची जी काही आवड निवड आहे किंवा त्यांचं काय मत तयार होतंय हे ओळखण्यात तुम्ही सपशेल फेल ठरलात, तीनही पक्ष. हे तुमच्या पराभवाचं पहिलं कारण आहे. त्यावेळेला EVMला दोष देणं पहिलं बंद करून टाका. दुसरा आरोप होतं पक्षाचं, भाजप किंवा ते संलग्न जे काही पक्ष आहेत विशेषतः भाजपवर पैशाचा वापर करतात. म्हणजे परत बालिश वक्तव्य. मी समजा भाजप आहे आणि मला बॅलेट मुळात पेपर नको आहे आणि मी EVM पण हॅक करू शकते. तुम्ही आरोप करता ना त्याच्यावर EVM हॅक करतात म्हणून. मग EVMच हॅक करू शकते तर पैशाचा कशाला मला वापर करायची काय बाबा गरज आहे. त्यामुळे अशी बालिश वक्तव्य लोकांची जेव्हा समोर यायला लागतात ना, तेव्हा हे प्रगल्भ नेता कुठेतरी यांच्याकडे नाहीच आहे. आत्ता समोर येऊन प्रश्न विचारावासा वाटतो की महाविकास आघाडीच्या समस्त नेत्यांनी एक आमच्याकडे प्रगल्भ नेता आहे जो अभ्यासू आहे, ज्याला ॲडमिनिस्ट्रेशनचं प्रशासकीय चांगला अनुभव आहे. आता तसे पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांच्याकडे की जे एकदा मुख्यमंत्री होते, पण ते समाज माध्यमांसमोर येऊन फार कमी बोलतात. पण जे बोलतात ते आपली नको ती अक्कल इतकी कुठेतरी काहीतरी पाजळत असतात की ज्याच्यामुळेच तुमची पराभवांची मालिका जनतेने तेव्हाच लिहायला सुरुवात केली. याला असंख्य कारणं अशी आहेत की जेव्हा पहिला मुख्यमंत्री तुमचा शिवसेनेला करायचं होतं तर त्यावेळी समोर येऊन जनतेच्या सांगायचं होतं ना तुम्ही तुमचं आणि अमित शहाचं काय ठरलं होतं ते. तिथं तुम्ही तोंड बंद ठेवायचं आणि नंतर जनादेशाचा अनादर करायचा. ही गोष्ट जनतेला कधीच पचनी पडली नव्हती. त्यामुळे तुम्हाला निवडून देण्याचा एक तर प्रश्नच येत नाही. दुसरा मुद्दा येतो तुमच्या प्रवक्त्यांचा की ज्यांनी परत आगीत तेल ओतलं. तुम्हाला जे
50 मतं मिळाली असती, उमेदवार निवडून आले असते, तिथं 20च आले. याला कारणीभूत हे 2 तुमचे प्रवक्ते आहेत. कारण जिथे हिंदुत्वाचा मुद्दा येतो तिथे लोक विसरत नाहीत की सुषमा अंधारेंनी देवी देवतांच्या बाबतीत, संतांच्या बाबतीत काय गलिच्छ भाषणं दिलेली होती. तरी परत हिंदुत्व या मुद्द्यावर तुम्ही जेव्हा आमचं शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही आहे म्हणून त्याच्यातही हिंदुत्वात आता तुम्ही जातीभेद करून जर का जनतेसमोर मतं मागायला उभं राहणार असाल तर तुमच्या ती प्रवक्ती काय बोललेली आहे आणि तुम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन पुढे गेलेला पक्ष आहात आणि आता नक्की मी मुस्लिमांकडे जाऊ का हिंदूकडे जाऊ असं करून मध्येच कुठेतरी गटांगळ्या खाताय हे जनता बघत नाही असं वाटतं का तुम्हाला? मुळात म्हणजे एक मुख्यमंत्री हा सर्व घटकांना जवळ घेऊन, समोर घेऊन त्यांच्या समस्या ओळखून पुढे जाणारा असायला पाहिजे. आत्ता जे मॅन्डेट बघितलंय ना आपण, जे लोकांना इतरांना जे अनाकलनीय वाटतंय त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतोय की केवळ हिंदुत्व या विषयापेक्षा अनेक मुसलमान मतदारसुद्धा असणार आहेत की ज्यांनी महायुतीला मतदान केलेलं आहे. केवळ राज्याची प्रगती म्हणा किंवा उद्योगधंदे प्रकल्प या विषयावर विचार करून केलेलं मतदान आहे आणि हाच मतदार निर्णायक ठरतो कुठल्याही युतीला किंवा आघाडीला भरघोस यश देण्यामागे. इथं कुठेतरी आघाडी हे अवलोकन करण्यात कमी पडलेली आहे. महाराष्ट्रात येऊन जर का राहुल गांधी सतत सावरकरांवर काहीतरी आक्षेपार्ह बोलत असतात तिथं कशी तुम्हाला मतं मिळतील हे अवलोकन तुम्ही केलेलं नाही आहे का? आता उरला प्रश्न राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादीकडे ज्येष्ठ नेते जे आहेत शरद पवार त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनचा किंवा प्रशासकीय कामाचा इतका प्रदीर्घ अनुभव आहे आणि यामध्ये कोणाचंच दुमत असणार नाही, म्हणजे अगदी त्यांच्या विरोधकांचं सुद्धा. मग असं असताना तेवढ्याच ताकदीचं आपले कार्यकर्त्यांची, नेत्यांची फळी बनवण्यात ते पूर्णपणे अयशस्वी का ठरले? म्हणजे ती फळी त्यांनी निर्माण का केली नाही हा सुद्धा जनतेच्या मनात प्रश्न आहेच आहे ना. कारण शेवटी एक आघाडी म्हणून जेव्हा तुम्ही मतं मागायला जेव्हा जनतेसमोर जाता तेव्हा सगळ्या पक्षांचं अवलोकन एक मतदार करत असतो. मग अशा याच्यात हिंदुत्व या विषयावर शिवसेना फेल गेलेली आहे, हिंदुत्वाच्या विषयावर काँग्रेस फेल गेलेली आहे, राष्ट्रवादीचा ते हिंदुत्व हा प्रश्नच मिटत नाही कारण ते नाहीच आहेत, ते मुस्लिम तुष्टीकरणामध्येच आहेत पहिल्यापासूनच. त्यामुळे हा मुद्दा तुमचा जातो. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून तुम्ही पहिली प्रकल्पांना स्थगिती लावलीत, त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला मतदान करता येत नाही. मराठा आरक्षणाच्या आडून जेव्हा तुमची सत्ता तुमच्याकडून गेली त्यावेळे मराठा आरक्षणासारखा मुद्दा जो खरोखर तसं बघायला गेलं तर जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता, पण त्याच्यातही राजकारण आणून पूर्णपणे जरांगे पाटलांनी हा मुद्दा सामाजिक न ठरवता राजकीय करून ते मोकळे झाले आणि त्या मुद्द्याची पार वाटच लावलेली आहे आता त्यांनी. याच्यात त्या जनतेचाही काय फायदा झालेला नाही आणि या प्रश्न आडून पूर्णपणे महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचं काम महाविकास आघाडीने केलेलं आहे हे जनतेसमोर आलेलं आहे. मग जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, जेव्हा ठामपणे देवेंद्र फडणवीस तुमच्या समोर उभे होते प्रश्न विचारायला, तुम्हाला धारेवर धरायला, त्यावेळेला त्यांनी त्यांचं काम केलं एक विरोधी पक्षनेता म्हणून. एक सक्षम विरोधी पक्षनेताच एक चांगलं सरकार बनवू शकतो. शिवाय या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे काय गदारोळ माजवला होता आणि फडणवीसांना कॉर्नर करायचा तुम्ही जो प्रयत्न करत होतात ते सगळी जनता बघत होती. त्यामुळे जनतेने तुम्हालाच कॉर्नर करायला सुरुवात केली होती हेच तुम्हाला पहिलं कळलं नाही. फडणवीसांना ज्या वेळेला तुम्ही वाटेल तशा गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणारं आंदोलन उभं केलं ना त्यावेळेलाच तुमचं राजकीय महत्त्वाकांक्षा ही फक्त तुमच्या सत्तेसाठी, सत्ता उपभोगण्यासाठी आहे हे तुमची वास्तविकता तुम्ही जनतेच्या समोर आणलीत आणि तिथंच तुमचा पराभव निश्चित झाला. तुम्हाला असं वाटत होतं की फडणवीस गप्प बसलेत म्हणजे ते हरलेत, असं नाही. तुम्हाला ते काय काय म्हणी माहिती नाही आहेत. हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार. तुमची जी पत्रकार परिषद आहेत रोज तेच मुद्दे येत होते ना, ते चॅनलवाले जे तुमच्या समोर रोज माईक घेऊन येत होते आणि लोक तुमचे नेते वाटेल ते बरळत होते. एकदा शिवसेनेकडे जायचं, एकदा काँग्रेसकडे जायचं. राष्ट्रवादीला प्रवक्ता नाहीच आहे, म्हणजे संजय राऊतच दोन्ही पक्षांची भूमिका आपली पार पाडत असतात. पण त्याच्यातही अभ्यासूपणा आहे का? तर नाही.
त्यामुळे ते कुत्ते बोके हजारमध्ये हे सगळे घटक येतात की ज्यांना विकासाची कुठलीही भाषा नकोच होती, ज्यांना फक्त सेन्सेशनल काहीतरी समाजाला द्यायचे आणि स्वतःची TRP वाढवायची, आणि यामुळे राज्यात जर का अराजकता माजवता आली तर फडणवीसांना कुठेतरी कॉर्नर करून आपल्याला परत सत्ता घेता येईल, एवढीच महत्त्वाकांक्षा तुमची आहे. हे जर का तुम्ही दाखवत असाल तर तुम्हाला मत कशी देतील लोक? मतदानाचा टक्का जो आता वाढला तो या जागरूकतेमुळे वाढलाय की आपल्याला हे असे लोक सत्तेत नको आहेत, प्रकल्पांना स्थगिती देणारे लोक आपल्याला नको आहेत, जातीद्वेष करणारे, समाजात तेढ निर्माण करणारे घटक आपल्याला आता सत्तेत नको आहेत. ही नको असणारी जी मालिका तुम्ही उभी केलीत ना, हे तुमच्या पराभवाचं मुख्य कारण आहे. त्यामुळे EVMला दोष देणं तर बंदच करून टाका. स्वतःचा पराभव का झालाय याचं आत्मपरीक्षण केलं तर किमान थोडेफार काहीतरी एक चांगले विरोधक म्हणून तुम्ही डळमळीत का विना उभं राहू शकाल. आता तर भाजपने किंवा त्या महायुतीने तुम्हाला ती परिस्थितीत ठेवलेली नाही, किंवा जनतेने. इतका खणखणीत मॅन्डेट जेव्हा तुम्हाला जनता देते ना, तेव्हा तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या एकूणच धोरणांमध्ये तुम्ही कसे फेल गेलेला आहात हे जनता 5 वर्षाच्या अवलोकनानंतर ठरवत असते. ज्या वेळेला हे विरोधी पक्ष नेते, आता कुठल्याही पक्षाचे असू दे, जे आता बालिश विधानं करतायत ना की समोर एवढी जनता असताना आमचा उमेदवार हरतोच कसा, हे दुसरं एक बालिश विधान आहे. या एकूणच तुमच्या कारणांवरनं हे लक्षात येतं की महाराष्ट्रात प्रगल्भ नेत्यांची किती मोठी कमतरता आहे. समोर बसलेली जनता ही जनता म्हणून तुमचं भाषण ऐकायला आलेली असते, ती तुमचा मतदार असतेच असं नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी मान्य केलं होतं की पुणेकर माझ्या भाषणांना अलोट गर्दी करतात पण मतदानाला मत द्यायला येत नाहीत. कारण तुम्ही काँग्रेस विरुद्ध बोलताय हे जनतेला कळत होतं त्यावेळेला, पण तुमची स्वतःची काय धोरणं आहेत. एक हिंदुत्व मुद्दा सोडला तर बाळासाहेबांचं प्रखर हिंदुत्व हाच शिवसेनेचा सर्वात मोठा आधार होता, तोही आता उद्धव ठाकरेंनी सोडलेला आहे. मग तर तुम्हाला मत मिळायचा प्रश्नच येत नाही ना काही. तो एक मुद्दा घेऊन सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकला नसाल. तुमच्या सरकारमध्ये असताना 40 आमदार तुमच्या नाकाखालनं निघून जातात, म्हणजे ना तुम्हाला पक्ष सांभाळता येतोय तर तुम्ही सरकार कसं सांभाळणार, हे अवलोकन जनता करत असते. ज्यावेळी एकनाथ शिंदे स्वतःचं गट घेऊन भाजपबरोबर बाहेर पडले तेव्हा भाजपबरोबरच तुमची निवडणूक पूर्व युती होती ना, मग ते गद्दार असण्याचा प्रश्नच येत नाही, हे जनतेने आधीच ठरवलेलं होतं. पण पुढची 2.5 वर्ष जेव्हा महायुती सत्तेत होती त्यावेळेला फक्त मिंधे सरकार आणि 50 खोके, या पलीकडे तुमचा मुद्दाच गेला नाही कुठला शिवसेनेचा. तर मग जनता तुमच्याकडे एक स्थिर सरकार देईल, एक सक्षम सरकार देऊ शकेल हा ऑप्शन म्हणून बघेलच कशी. राष्ट्रवादी पण तशीच फुटलेली आहे. बाकी अजितदादा पवारांच्या बाबतीत कितीही कोणाचेही काहीही मतभेद असू देत, पण कुठलाही विरोधक हे मान्यच करेल की अजितदादा हा एक काम करणारा व्यक्ती आहे. याच्यावर मला नाही वाटत जनतेमध्ये सुद्धा कोणाचं दुमत असेल असं. जेव्हा तुम्ही मिंधे सरकार म्हणता तेव्हा काँग्रेसच्या दारात जेव्हा शिवसेना आपले पक्ष घेऊन गेला तेव्हा तुम्ही पण मिंधेच होतात. पण एकनाथ शिंदे कधी तुम्हाला मिंधे मिंधे म्हणून सतत चिडवत नाही राहिले किंवा उकसवत पण नाही राहिले. त्यांनी आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट केलं. जसं देवेंद्र फडणवीसांनी हे बघितलं की 2.5 वर्ष राज्याची प्रगती पूर्णपणे खुंटलेली आहे, कुठलेही प्रश्न मार्गी लागत नाही आहेत, प्रकल्प सगळे स्थगित करून ठेवलेले आहेत, आणि रोज 9 वाजता जो उन्माद तुमच्या सरकारमधनं जो प्रवक्ते तुमचं बोलून दाखवत होते त्याला लोक कंटाळलेले होते. अजून अशी 5 वर्ष घालवणं केवळ अशक्य होतं. त्यामुळे ते फोडाफोडीचं राजकारण करून राज्याला थोडं तरी प्रगतीपथावर आणणं गरजेचं होतं. ती त्यावेळेला गरज होती या राज्याची, ज्याला तुम्ही मिंधे मिंधे म्हणत राहिलात. पण सहानुभूती म्हणून तुम्ही एकदा म्हणाल, दोनदा म्हणाल, पण सारखंच माझा बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, मिंधे. अरे याच्या पुढे जाल का नाही काही तुम्ही? कारण हे जे प्रश्न आहेत ना हे तुमचे आणि शिंदे गटातले आहेत, त्याचा महाराष्ट्र राज्याशी काहीही संबंध नाही. हे ओळखायला शिवसेना चुकलेलीच आहे आणि ते त्यांना कधीच समजलेलंच नाही.
मुळात नैसर्गिक युती करून आपण आपलं काय नुकसान करून घेतलंय आणि जनतेची प्रतिमा आपल्या त्यांच्या नजरेत आपली काय झालेली आहे हे ओळखायला पण तुम्ही कमी पडलात. याचा दोष तुम्ही EVMला का देताय? त्यामुळे आता समस्त विरोधकांना, जे महायुतीच्या विरोधात लढले होते, त्यांना एकच सांगणं आहे की कृपा करून आता ते EVMवर कॉन्सन्ट्रेट करणं आधी बंद करा. कारण राज्याला एका स्थिर सरकारबरोबर एका सक्षम विरोधकाची सुद्धा गरज असते की जिथं कुठेतरी तुमच्याकडे एकही प्रगल्भ नेता आत्ता दिसत नाहीये. तो मग तळागाळातला कार्यकर्ता का असेना, त्याला तयार करणं ही आता महाविकास आघाडीची आणि त्याच्या बरोबर जे विरोधक म्हणून महायुतीच्या विरोधात लढलेले होते त्यांची एक गरज झालेली आहे. कारण हे लोकशाहीचं चित्र चांगलं नाही की त्यांना विरोधकच नाही आहे कोणी राज्याला. हे अजिबात चांगलं चित्र नाही. यात फडणवीस 100% यशस्वी झाले की त्यांनी एक सक्षम विरोधकही होऊन दाखवलं आणि एक सक्षम सरकारही देऊन दाखवलं की जे तुम्हाला एवढ्या सगळ्या पक्षांना मिळून करणं जमलेलं नाही. म्हणून फडणवीसांच्या मागे जनता उभी राहिली. ही वास्तविकता आहे. मराठा आरक्षणाच्या मागून जे अराजकता तुम्हाला माजवायची होती त्या मागे जनतेचा रोष पण तसा तसा वाढत गेला हे तुम्हाला कळलंच नाही. हे ओळखण्यात कुठेतरी तुम्ही चुकलात. हा तुमचा दोष आहे, हा EVMचा दोष नाही आहे. जनता मुळातच आपल्या रोजच्या काय लढायांमुळे आधी व्यथित झालेली असते म्हणा. त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला दिवसभर वेळ पण नसतो. अशा वेळेला फक्त ती मतदानातूनच व्यक्त होत असते. त्यावेळेला त्रिशंकू अवस्था असलेली विधानसभा आता आम्हाला नको आहे, कारण निवडणुकांचा खर्च परत परत परवडणारा नाही. म्हणून एक सक्षम सरकार पाहिजे. आणि मग ते कुणाचं आहे तर त्याच्यात अवलोकन केलं जातं जिथं कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडली. त्यामुळे आता जे विरोधक आहेत त्यांना एक सक्षम विरोधक म्हणून उभं राहणं हे गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे महायुतीचं मी खूप मनापासून अभिनंदन पण करते आणि खूप शुभेच्छा पण देते की ज्यांची जबाबदारी आता पहिल्यापेक्षा दुपटीनं कुठेतरी वाढलेली आहे. कारण आधी जे प्रकल्प प्रलंबित होते तेही तुम्हाला पूर्णत्वास न्यायचे, प्लस नवीन कार्य तुम्हाला या राज्यात आणायचे आहेत, उद्योगधंदे आणायचे आहेत. कुठेतरी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, आता तुम्हाला एक हाती मॅन्डेट जेव्हा दिलेला आहे जनतेने, तेव्हा जनतेच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात उंचावलेल्या आहेत. ज्याला पूर्णत्वाने तुम्ही सक्षमपणे एकत्र येऊन काम करून त्याला उत्तर देणं की एक चांगलं उदाहरण तुम्ही कसं निर्माण करताय हे पण आता जनता बघणार आहे. त्यामुळे एका सक्षम सरकारसाठी या युतीला मी शुभेच्छा तर देतेच. आणि जनतेसाठी हे आवाहन आहे की एका चांगल्या प्रगतिशील महाराष्ट्राकडे आपली आता परत वाटचाल सुरू होईल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि चांगल्या योजनांसाठी आपण एक सकारात्मक एक प्रतिसाद सरकारला देऊयात. त्याचबरोबर विरोधकांचेही चांगले मुद्दे आम्ही लक्षात घेऊ आणि त्याप्रमाणे कामगिरी करू किंवा त्याच्यात कुठेतरी तरतुदींमध्ये आम्ही थोडा बदल घडवून आणू. ही फडणवीसांची जी सूचना आहे त्याच्यावर विरोधकांनी थोडं कुठेतरी आता लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की कुठेतरी महायुतीच्या कार्यावर आता तुमचा पण वचक असणार आहे असं विरोधकांना कुठेतरी आता जाणवू दे. आणि एक सक्षम विरोधक म्हणून तुम्ही पण एक चांगलं उदाहरण जनतेच्या समोर ठेवाल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नवीन कार्याला आता परत जे झालं गेलं विसरून जाऊयात. नवीन वर्षात नवीन महाराष्ट्राला प्रगतिशील तर आपल्याला बनवायचंच आहे आणि त्याहीपेक्षा एक सुसज्ज, स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राज्य म्हणून सुद्धा एक बनवायची आपली जबाबदारी आहे असं समजून खूप खूप शुभेच्छा देते महायुतीला. आणि जनतेसाठी हे आवाहन आहे की आपण पण सकारात्मक राहून, जागरूक राहून जितकं शक्य आहे आपल्याला तेवढं सरकारसाठी एक मदतीचा हात पण आपण जेव्हा गरज आहे तेव्हा द्यायला पाहिजे. आणि विरोधकांसाठी एक आवाहन आहे की आम्हाला एक चांगला विरोधक पण तुमच्यात कुठेतरी आता दिसू दे. याच आवाहनाबरोबर आजचा व्हिडिओ संपवते. जागरूक राहा आणि सतर्क राहा. स्वतःची काळजी घेऊन सुरक्षित राहा. नमस्कार.